महाराष्ट्रात सध्या ओला दुष्काळ पण सुरू आहे। या धर्तीवर सगळीकडे काय त्याबद्दल नवरात्रात मातेचं दर्शन घेत असताना हीच मातेच्या चरणी प्रार्थना आहे की या ओल्या दुष्काळात जो बळीराजा संकटात सापडलाय त्या बळीराजाला लढण्याचं बळ आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण सगळेच जण या बळीराजाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी, या पूरग्रस्त शेतकरी बांधवाला उभं राहण्यासाठी यथाशक्ती जे काही करता येईल ती मदत आपण करणं जास्त गरजेचं आहे। आणि ही बळीराजाला केलेली मदत हेच मला वाटतं कुठल्याही सणाच्यासाठी किंवा मातेच्या अर्चना करत असताना तिच्यासाठीची ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहील। ती प्रार्थना ही नक्की आईपर्यंत पोहोचेल। इथे आलेल्या सगळे भक्तांना मी दुगड परिवाराच्या वतीने मोनल गौरवजी दुगड स्वागत करते। तुमच्या सगळ्यांचंही मी स्वागत करते। आपण 9 दिवस हा मंदिर म्हणजे आमच्या परिवाराचे जे आधारस्तंभ आहेत होते स्वर्गीय माणिकचंदजी नारायणदासजी दुगड त्यांनी या मंदिराची स्थापना केली होती। इथे डोंगरावर काहीतरी धार्मिक कार्यक्रम व्हावा आणि सगळे एक मंदिर आजूबाजूला एक मंदिर पाहिजे म्हणून मातेची स्थापना केली गेली होती। आपण इथे गोशाळाही चालवतो। ज्यांना कोणालाही गाय सांभाळता येत नाही ते सगळे इथे सोडून जातात। आपण त्यांचं लक्ष देतो निःशुल्क। काही परत ते घ्यायला येतात तरी आपण ते परत देऊन टाकतो आणि कत्तलखान्यातनं सोडवून पण आणतो। असे आपल्याकडे आधी 426 गाय होते, 650 होते, नंतर 426। आता देखील आपण सांभाळतोय त्यांना। 9 दिवस नवरात्रीचे खूप दिवस म्हणजे खूप वर्ष झाले, 31 वर्ष झाले। त्या 31 वर्षापासून आपण 9 दिवस एवढाच उल्हास आणि सेलिब्रेट करतो। 9 दिवसात म्हटलं तर आपण इथे या वर्षी 5 कीर्तन केले। 5 दिवस वेगवेगळे महाराज, त्यात इंदुरीकर महाराज सुद्धा येऊन गेले आणि अन्नछत्र तर आपण चालवतोच आहे। काही वर्ष झाले इथे डोंगरावर जेवढेही लोक आहेत त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ आपण जेवण देतो। अन्न दान करणं हे सगळ्यात मोठा म्हणजे श्रेष्ठ दान आहे म्हणून आपण हे 31 वर्षापासून भवसा करत आले आणि आम्ही तरुण पिढी ते पुढे चालवतो। अन्नदानमध्ये आपण म्हणजे भात आणि मसाले भात आणि पायनॅपल शिरा हे असं देत असतो। वर्षभर या मंदिरातर्फे काही सामाजिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम काही केले जातात। वर्षभरात सामाजिक कार्यक्रम म्हटल्यावर इथे जेवढे स्त्री आपण मातेची स्थापना केलेली आहे तर स्त्री म्हटल्यावर, नारी म्हटल्यावर एक ते स्त्री शक्ती म्हणून दर महिन्याला एक ड्राईव्ह घेतले जातात। यावर्षी आपण 500 महिलांना इथे जे सेवा करणारा तुम्ही बघत पण असताल, सगळ्यांनी ग्रीन साडी चोळी नेसलेली आहे, हिरवी जी आहे ती आपणच आपल्याकडनं दिलेली आहे की एक आपले व्हॉलेंटियर म्हणून, मंदिराचे व्हॉलेंटियर म्हणून ते दिसले पाहिजे आणि त्यांनाही मंदिराची सेवा करण्याची इच्छा झाली पाहिजे म्हणून ते आपण दरवर्षी असं काही ना काही सुरू करतोच। त्यात आपण रोपं लावणे आणि इथे स्वच्छता ठेवणं आणि गोशाळेत ज्यांना कोणालाही गायची सेवा करायची असेल ते सगळं आपण करतोच। यावेळेस आम्ही अजून एक उपक्रम करतो। जे पूरग्रस्त लोक आहेत त्या पूरग्रस्ताला देवीच्या नवरात्रीनंतर इथून दोन ट्रक मदतही पाठवणार आहे। कारण आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पूर आलेला आहे बऱ्याच ठिकाणी। तर नवरात्री ही आदिशक्ती मायाची आहे आणि तिथंच तिचंच अर्पण आहे। म्हणजे तुम्ही आम्ही काही नाहीये तिच्यासमोर। आम्ही अन्न धान्य कपडे मेडिकल सॅनिटरी वेअर हे सगळे पाठवतो कारण हे सगळे इसेन्शियल्स आहेत जे काही नेसेसिटीज आहेत। आज चंद्रकांत दादा पाटील होते, माधुरीताई मिसाळ आहेत, आता गजानन काळेसाहेब येतात आणि विशालजी सोळंकी, चंद्रकांत दादा आले होते। हो, महाराष्ट्रात दुष्काळ आहे, त्यांनी एकच सांगितलं की या जो महाराष्ट्रावर आलेला संकट आहे हेच लवकरात लवकर आई जगदंबे तुम्ही निवारण करा। आणि आम्ही ट्रस्टच्या वतीने भरपूर प्रयत्न करतोय आणि आई ताकद आम्हाला दिली, आम्हाला विश्वास आहे पूर्ण। आणि आपण इथे यावर्षी एक नवीन संकल्प केला, जो एक नवीन हॉल उघडला आहे। इथे डोंगरावर जेवढे कोणी लोक असतील 500 लोकांचं लग्न, 500 जे येतात लग्न करायला 1 लाख रुपयामध्ये भाड्यात आपण जेवण आणि लग्न सगळं इथे सामूहिक त्यांना करून देणार आहे। ज्याची जी सेवा ती आहे ती सगळे गोशाळेमध्ये
ट्रान्सफर होईल की पुढे गोशाळेलाही आणि मंदिरालाही कोणाकडे बघायची गरज नसली पडली पाहिजे. त्यामुळे आपण तेही करतो यावर्षी. धन्यवाद. सच्चाई माता मंदिराच्या दर्शनाला मी आलेली आहे मातेच्या, आणि दुगड परिवाराने हे जेव्हा मंदिर बांधलं तेव्हापासून इकडे मी येते दर्शनाला आणि देवीचा आशीर्वाद घ्यायला. मी नेहमी देवीला आपण हेच मागतो की सगळेजण महाराष्ट्रातल्या सगळ्यांना सुख समृद्धी शांती आरोग्य लाभो. काय देवीच्या चरणी आपण मागणं मागितलं महाराष्ट्रात? सर्वप्रथम मी पुणे शहर पोलीसच्या वतीने सर्व पुणेकरांना नवरात्रीचे आणि इतर सर्व उत्सवचे हार्दिक शुभेच्छा देतो. आपल्याकडे काही जे आहे दुष्काळसारखे संकट आलेले आहे, त्यासाठी मी देवीचे चरणी प्रार्थना केली की यांच्यामधून आम्हाला लवकरात लवकर जे आहे ते सुटका मिळाला पाहिजे आणि लोकांना जे कष्ट आलेले आहे ते सर्व कष्ट दूर झाला पाहिजे. आणि यांच्यामध्ये जे काही आपला पुणे शहर पोलीसच्या वतीने जे काही मदत शक्य असेल ते सर्व आम्ही करण्यासाठी सदैव तत्पर आहोत. थँक्यू. मराठवाडा आणि काही आपल्या पुणे जिल्ह्यातील सोलापूर आणि मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या ओला दुष्काळ आहे, अतिवृष्टी आहे. कालपर्यंत रेड अलर्ट होता, 2 दिवस अजून कदाचित येलो अलर्ट आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये पण आहे. सुदैवानं आपल्याकडे कॅज्युअलिटी कोणती झालेली नाही. मी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना केली की ही अतिवृष्टीचा काळ लवकर सुरू दे आणि आपल्या सर्व शेतकरी बंधूंना त्याच्यातून लवकर मुक्त